जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सांगा ना कशी दिसते मी, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी सांगा ना कशी दिसते या नऊवारी साडीत, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. गोरी गोरी खोल बघा चंद्राची खोल बघा चमचमते या साडीत, गोरी गोरी खोल बघा चंद्राची खोल बघा चमचमते या साडीत. सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत, बोला ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. सांगा ना कशी दिसते मी, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत, बोला ना कशी दिसते मी नऊवारी साडीत, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. जाऊ द्या जोरदार. आणि बघा तिने प्रश्न विचारलेला आहे, सांगा ना मी कशी दिसते नऊवारी साडीत. कशी दिसते? एक नंबर, सुंदर. कुणाची दृष्ट तिला लागू नये हीच आपण प्रार्थना करूया. मैत्रीशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. मैत्री बोलेल का आमच्याशी? मैत्री ये, कारण तुझा नृत्य बघून इथे अनेक छोटे छोटे कलाकार मोटिवेट होतील आणि भविष्यात कुठेतरी एक आदर्श निर्माण तुझ्या माध्यमातून निर्माण केला जाईल आणि तेही चांगले कलाकार बनतील. मैत्री, मैत्री कधीपासून तू डान्स करते? तसं तिला आठवणार नाही, पण मला वाटतं तिचे कोरिओग्राफर सांगतील. किती वर्षापासून करते? किती वर्षापासून करते? आता हिला 1 वर्ष झालं. बघा, 1च वर्ष झालंय. सायरन डान्स अकॅडमी काय तत्परतेने तन्मयतेने काम करते. 1 वर्षात अशा प्रकारचा परफॉर्मन्स दिला जातोय. विचार करा भविष्यात आणखीन काही वर्षामध्ये मैत्री किती मोठा धमाका करू शकते. मैत्री, तुझं वय किती आहे? 7. बघा, केवळ 7 वर्षाचे. आणि मैत्री, अभ्यासही करतेस ना? हो. डान्स करायला खूप आवडतं? हो. तुला हा डान्स कोणी शिकवलाय? प्रशांत सरांनी. प्रशांत सर कुठे? तर प्रशांत सरांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सायरन डान्स अकॅडमीचे सर्व कोरिओग्राफर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या तालमीत घडलेली ही मैत्री, जिने सगळ्यांचीच मनं जिंकलेली आहे. तिने प्रश्न विचारला, सांगा ना मी कशी दिसते? मी सांगेन की खूप सुंदर दिसतेस तू आणि कुणाची दृष्टी तुला लागू नये. घरी गेल्यानंतर आईला पहिले दृष्टी काढायला सांग, इतकी तू सुंदर दिसते. अशीच पुढे नाचत राहा, हसत राहा, खेळत राहा आणि सगळ्यांचीच मनं तुझ्या कलेने तू जिंकत राहा. शुभेच्छा. थँक्यू. राजू पाटील यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत मैत्रीसाठी. आणि राजू पाटील यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, ज्यांनी सातत्याने कलेची कदर केलेली आहे. आणि बघा, पैसा प्रत्येकाकडे असतो, फक्त द्यायची जाण्यात प्रत्येकाची नसते. आणि या ठिकाणी राजू पाटील यांनी आपला ATM खुला केला आहे. अनेक कलाकारांना ते नक्कीच बक्षीस देत आहेत रोख रकमेच्या रूपेने. का तर पैसा कधी
जास्त टिकत नाही. या पैशाच्या रूपाने तिच्या पाठीवरती दिलेली शाबासकीची